स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल तर कधी कुठला शेअर बाय करायचा, कधी कुठला शेअर सेल करायचा. स्टॉक मार्केटमध्ये एकदा तुम्हाला आहे ना स्टॉक सिलेक्शन एकदा प्रोसेस जमली ना, तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ना तुम्हाला कुठल्याही बिझनेस चॅनलची गरज आहे, ना कुठल्याही स्टॉक एक्सपर्टची गरज आहे, ना टेलिग्राम चॅनलची गरज आहे ज्याच्या थ्रू, ना तुम्हाला कुठलीही पेड सर्व्हिस घेण्याची गरज आहे की ज्याच्या थ्रू तुम्हाला टिप्स येतील आणि त्यानंतर तुम्ही एखादा स्टॉक बाय कराल. तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जर थोडंसं ॲनालिसिस केलं, तुम्ही स्वतः स्टॉक एक्सपर्ट बनू शकता की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक कुठला बाय करायचा आहे हे जर तुम्हालाच आलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कमवण्यासाठी आहे ना अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटी मिळेल. तर मग चला आता आपण बघूया स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस काय. माझं नाव पंकज. चला आता आपण पाहूया स्टॉक सिलेक्शन करण्याची मेथड. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी गोष्ट येते ते स्टॉक सिलेक्ट करण्याच्या पहिल्यांदा आपल्याला सेक्टर किंवा इंडस्ट्री सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जसं की बघायला गेलं की आत्ता सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यामध्ये ऑटो सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, त्यानंतर IT सेक्टर आहे, त्यानंतर टेक्स्टाईल आहे, शुगर इंडस्ट्री आहे, लिकर इंडस्ट्री आहे, केमिकल इंडस्ट्री आहे, डायग्नॉस्टिक करणाऱ्या कंपन्यांची इंडस्ट्री आहे, पुन्हा त्यानंतर अशा भरपूर साऱ्या इंडस्ट्रीज आहेत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला स्टॉक सिलेक्शन करण्याच्या पहिल्यांदा की कुठल्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्कोप आहे. इलेक्ट्रिक व्हेकलचे स्टॉक्स वेगळे आहेत, सोलार एनर्जीचे स्टॉक वेगळे आहेत. त्यानंतर आत्ताच्या कंडिशनमध्ये बघायला गेलं तर बँकिंग आहे, स्मॉल फायनान्सिंग इंडस्ट्री वेगळी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं की सेक्टर ॲनालिसिस आपण जर बघितलं तर प्रत्येक सेक्टरमध्ये ही मुवमेंट येते की प्रत्येक सेक्टरच कंटिन्यू चालतं असं नाही आहे. मग ज्यावेळेस तुम्ही जर बघता की मागच्या कोरोनाच्या टाईममध्ये फार्मा सेक्टरनी खूप चांगलं परफॉर्म केलं, म्हणजे 100%च्या वर रिटर्न दिले एका वर्षामध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही जर ऑटो सेक्टर बघितलं तर सेमीकंडक्टरचा प्रॉब्लेम आहे, चिपचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर कोरोनामुळं सेल्स नाही आहे, मॅन्युफॅक्चरिंग थांबलं होतं, त्यामुळे ऑटो सेक्टरनी खूप खराब परफॉर्मन्स केला. मग जसं IT सेक्टरचं बघायला गेलं तर IT सेक्टर मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये खूप जबरदस्त परफॉर्म केलं. मग असं बघायला गेलं तर ज्यावेळेस स्टॉक सिलेक्शन करायचं आहे आपल्याला त्यावेळेस सेक्टर ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे की कुठल्या सेक्टरमधला मी स्टॉक बाय करायला पाहिजे. मग सेक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की सेक्टर तुम्हाला एकदा जर कळालं ना की कुठल्या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये परफॉर्म करणार आहे किंवा कुठलं सेक्टर मी सिलेक्ट करायला पाहिजे, तुम्हाला एकदा सेक्टर सिलेक्शन झालं की त्यानंतर तुम्हाला स्टॉक बाय करण्यासाठी आहे ना काही वेळ लागणार नाही आहे. जसं की नॉर्मली आत्ता जर बघायला गेलं तर लाँग टर्ममध्ये पॉवर सेक्टर आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकल म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी आहे ना यूज करण्यासाठी ही पॉवर लागणार आहे. आत्ताच्या कंडिशनमध्ये बघितलं तर आपली डिपेंडन्सी जी आहे पॉवरवर ही कोलवर आहे, टोटली म्हणजे कोळशावर आहे. मग कोळशावरच आपण जी पॉवर जी आत्ता जनरेट करतो ना ही टोटली कोळशावर आहे. मग हे लाँग टर्ममध्ये बघायला गेलं तर कोळसा पुरणार आहे का? मग सोलार एनर्जी आपल्याला लागणार आहे. मग ह्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्कोप आहे. तसंच बघितलं आपण तर जे डायग्नॉस्टिक कंपनीज आहेत याच्यामध्ये स्कोप आहे, इलेक्ट्रिक व्हेकल बनवणाऱ्या गाड्या आहेत याच्यामध्ये स्कोप आहे. मग हे एकदा गोष्ट आपल्याला कळाली ना की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ग्रोथ आहे त्या पद्धतीनं आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता मला लाँग टर्मचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर मी जी कंपनी इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी जी आहे ही लाँग टर्ममध्ये राहिली तर पाहिजे. जसं की नॉर्मली बघायला गेलं आता आपण ज्या 20-25 वर्ष आधी ज्या गोष्टी यूज करत होतो आत्ता पण त्याच यूज करतो आहे. जी आहे ना ही FMCG इंडस्ट्री आहे, ही लाँग टर्ममध्ये आहे ना ही बाकी इंडस्ट्रीपेक्षा आहे ना सेफेस्ट इंडस्ट्री मानलं जातं. कारण याच्यामध्ये आहे ना एक तुम्हाला नॉर्मली बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये नॉर्मल रिटर्न तुम्हाला मिळते, सस्टेन रिटर्न. पण तेच जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला ITमध्ये, फार्मामध्ये, इन्फ्रामध्ये, हे सेक्टर जे आहेत हे सेक्टरची एक सायकल आहे. जसं की हे 3 ते 4 वर्ष परफॉर्म करतात, त्यापर्यंत ह्यांच्यामध्ये डाऊन ट्रेड येतो, त्यानंतर परत ते 2-3 वर्ष परफॉर्म करत आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाऊन ट्रेड येतो. बँकिंग फायनान्स हे बाकी सगळे सेक्टर जर पकडले ना यांचं परफॉर्मिंग असंच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कुठलं सेक्टर मला बाय केलं पाहिजे, कुठलं सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी हे एकदा तुम्हाला कळालं ना मग तुम्हाला स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस खूप सोपी जाईल. आता एकदा इंडस्ट्री सिलेक्ट झाली, आता आपल्याला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे. तर स्टॉक सिलेक्शन करताना की आपण सुरुवातीच्या काळामध्ये जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं की आपल्या आजूबाजूलाच कुठल्या कंपनीज आहेत आणि या मागच्या 20-25 वर्ष होत्या का आणि येणाऱ्या ह्या 20-25 वर्ष राहणार आहेत का,
हा जर दृष्टिकोन जर तुम्ही बाळगला, तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तुमच्या आजूबाजूला, डेली यूजमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी यूज करताय, जसं की चप्पल आपण बाटाची यूज करतोय, लाईट आपण हेवलची यूज करतोय, त्यानंतर फॅन आपण बजाज इलेक्ट्रिकलचा यूज करतोय, त्यानंतर आपण घरामध्ये जर थोडंसं बघितलं की सिमेंट कुठलं आहे, की अंबुजाचं सिमेंट आहे, त्यानंतर कलर कुठला दिला आहे, आपण घराला एशियन पेंट्सचा कलर दिला आहे. मग ह्याच्यामध्ये यांचे कॉम्पिटिटर आहेत का? आहेत, यांचे कॉम्पिटिटर आहेत येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी आपण जर थोडंसं किचनमध्ये जर बघितलं आपण, तर मीठ टाटाचं मीठ आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण अजून जर बघितलं कॉफी कुठली आहे, तर टाटा कॉफी आहे. बिस्किट कुठलं आहे, ब्रिटानियाचं बिस्किट आहे. त्यानंतर तेल कुठलं वापरतो आहे, मॅरिकोचं तेल आहे, पॅराशूटचं. पण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं ना तर आपल्याला स्टॉक पिक करण्यासाठी सोपं जाईल. तुम्हाला एखादा स्टॉक बाय करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की डिमांड आणि सप्लाय. जर त्या कंपनीचा सेल्स वाढत असेल तर ती कंपनीचा शेअर्स वाढेल, त्या कंपनीचा परफॉर्म वाढेल. मग कुठलीही कंपनी बाय करताना ती कंपनी खरंच त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचा सेल्स वाढतो आहे का, ती खरंच कंपनी परफॉर्म करते आहे का, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मग सगळ्यात तुम्हाला गोष्ट कळाली की सुरुवातीला काय करायचं आहे की आपल्या आजूबाजूलाच फक्त आपण ऑब्झर्व करायचं आहे की कुठल्या गोष्टी आत्ता सध्या मार्केटमध्ये चालू आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टीचे स्टॉक आहेत. हे एकदा तुम्हाला ऑब्झर्वेशन कळालं ना तर तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी खूप सोपं जाईल. आता तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट बाय करताय तर ती योग्य भावामध्ये आपल्याला मिळते का, ती मला महाग मिळते. याला आपण काय म्हणतो की व्हॅल्यू बाईंग. तर व्हॅल्यू बाईंगमध्ये काय येतं की एखादी गोष्ट जी आहे, समजा हा मोबाईल आहे, हा मोबाईल जर 10,000 रुपीजचा असेल आणि आत्ता मार्केटमध्ये जर चिप शॉर्टेज आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल आणि मला हा 20,000मध्ये मिळतो आहे, तर मी आत्ता जर हा मोबाईल बाय केला तर हा मी ओव्हर व्हॅल्यूमध्ये बाय करतो आहे, ना की अंडर व्हॅल्यूमध्ये. अंडर व्हॅल्यूमध्ये काय आहे की आत्ता मोबाईलची किंमत 10,000 रुपये, पण मार्केटमध्ये आत्ता मला त्याची प्राईस जी आहे ते 5,000मध्ये मिळतो आहे. ही बेस्ट डील होईल. मग तुम्ही ज्यावेळेस एखादी कंपनी बाय करताय त्यावेळेस ती कंपनी अंडर व्हॅल्यू जर तुम्ही बाय केली, ज्या कंपनीची जर प्राईस कमी असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा, अशा कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ती कधीही फायदेशीर राहील. मग आता कंपनीची ओरिजिनल प्राईस किती आहे ही आपल्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यूनुसार कळते. इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं काय मिनिंग आहे की एखादी गोष्ट जी आहे की आत्ताच्या कंडिशनमध्ये, मी तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल दिलं की मोबाईल आत्ता 20,000 रुपीजला मिळतो आहे, पण नॉर्मल कितीला मिळत होता, तर नॉर्मल त्याची प्राईस 10,000 रुपये. मग नॉर्मलच्या कंडिशनमध्ये मग त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती आहे तर 10,000 रुपये, आणि आत्ता त्याची मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे त्यामुळे तो 20,000 रुपीजला मिळतो आहे. मग याचा अर्थ काय झाला की त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही 10,000 आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस एखादा स्टॉक बाय करायचा आहे किंवा तुम्हाला तो मोबाईल बाय करायचा असेल तर तुम्हाला ते 10,000च्या खाली जर तुम्ही जितकं बाय करताल अंडर व्हॅल्यूमध्ये, त्याच वेळेस तुम्हाला त्याची लॉंग टर्ममध्ये बेनिफिट मिळेल. मग स्टॉक सिलेक्शन करताना पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय की त्या प्रोडक्टची ओरिजिनल किंमत किती आहे. मग ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी काढायची. त्यानंतर अजून एक व्हॅल्युएशनमध्ये, व्हॅल्यू बाईंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येते की PE रेशो काय, प्राईस टू अर्निंग रेशो, पुन्हा EPS काय, अर्निंग पर शेअर. मग हे सगळ्या जे रेशो जे आहेत ना, मी तुम्हाला एकदा डिटेलमध्ये सांगेल की हे रेशो कशा पद्धतीने वर्क करतात. फक्त तुम्ही इतक्या गोष्टी लक्षात ठेवा की ज्याही कंपनीचा PE जो असतो, PE रेशो जो असतो, प्राईस टू अर्निंग रेशो, हा कुठल्या कंपनीचा जर कमी असेल तर ती कंपनी व्हॅल्युएशनच्या गोष्टीमध्ये आपल्याला स्वस्त म्हणता येते. मग आता PE रेशो कंपॅरिझन कसं करायचं, तर PE रेशो कंपॅरिझन हे त्याच इंडस्ट्रीसोबत केलं पाहिजे. साधं सिंपल PE काय, तर PE अशी गोष्ट आहे की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला त्या कंपनीमध्ये ₹1 कमवण्यासाठी तुम्ही त्या कंपनीमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करताय याला म्हणतो आपण PE, साध्या सोप्या भाषेमध्ये. मग PEमध्ये काय आहे की ज्या कंपनीचा PE कमी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्ममध्ये प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण नॉर्मली फक्त PE रेशोवर, EPSवर, ह्या बाकी सगळ्या रेशोंवर जर इन्व्हेस्टमेंट करता आली असती तर प्रत्येकानेच इन्व्हेस्टमेंट एवढी सोपं झालं असतं की PE रेशो बघायचा, ज्या कंपनीचा PE रेशो कमी आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, लॉंग टर्ममध्ये रिटर्न मिळतील, असं नसतं. PE रेशोमध्ये काय, जर एखाद्या कंपनीचा PE रेशो जर जास्त असेल पण त्याचं जर त्या कंपनीचा येणाऱ्या काळामधील रेव्हेन्यू पण त्या पद्धतीनेच वाढतो आहे तर PE रेशोला ती कंपनी जस्टिफाय आहे. मग नॉर्मली बघायला गेलं तर हे व्हॅल्युएशन ठरवताना, व्हॅल्यू बाईंग करताना हे PE रेशो बघणं पण गरजेचं आहे. तर हे झालं व्हॅल्यू बाईंग. अजून एक उपयोग होतो की एकाच इंडस्ट्रीच्या 2 कंपनीज आहेत, जसं की ते HDFC बँक आहे आणि ICICI बँक आहे. या दोघांचा PE रेशो काय आहे
याच्यावरनं आपल्याला ठरवता येईल या दोघांपैकी कुठली कंपनी स्वस्त आहे आणि कुठली कंपनी अंडर व्हॅल्यू आहे. दोघांपैकी कंपॅरिझनसाठी पी रेशो बेस्ट आहे. आता चौथी गोष्ट येते सगळ्यात इम्पॉर्टंट या व्हिडिओमधील, की ती कंपनी जी आहे की जी तुम्ही सिलेक्ट केली आहे. आता मी एक इंडस्ट्री सिलेक्ट केली पहिल्यांदा आपण, त्यानंतर आपण स्टॉक सिलेक्ट केला, त्यानंतर आपण काय केलं, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन बघितलं की ती व्हॅल्यू किती आहे, स्वस्त आहे का महाग आहे. फोर्थमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, त्या कंपनीची हिस्ट्री बघायची आहे. हिस्ट्री बघायची म्हणजे काय, की लास्ट 3 वर्षामध्ये त्या कंपनीने परफॉर्म कसं केला. म्हणजे आपल्याला आत्ताच्या कंडिशनमध्ये काय बघायचं की त्याची फायनान्शियल्स बघायचे आहेत. फायनान्शियल्समध्ये काय येतं, फायनान्शियल्समध्ये मागच्या एका वर्षामध्ये 4 वेळेस हे रिझल्ट लागत असतात कंपन्यांचे. Q1, Q2, Q3, Q4 प्रत्येक 3-3 महिन्याचा ते परफॉर्म डिक्लेअर करतात. मग ह्या 4 क्वार्टरमध्ये त्या कंपनीने कसा परफॉर्म केला आहे, मागच्या वर्षी कसा केला आहे, त्याच्या मागच्या वर्षी कसा केला आहे, मग हे परफॉर्मन्स तुम्हाला बघणं गरजेचं आहे. परफॉर्मन्स बघणं म्हणजे काय, नॉर्मली तुम्हाला त्यामध्ये बघायचं आहे ती कंपनी प्रॉफिट किती कमवते, त्या कंपनीवर डेट किती आहे, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, ते येणाऱ्या काळामध्ये त्या कंपनीचा सेल्स ग्रोथ कशी आहे. ह्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या ना, तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करताना आहे ना अजून तुम्हाला एकदम क्लिअरिटी येईल आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे ना रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करता येईल. एखाद्या कंपनीवर डेटच नाही आहे, कर्जच नाही आहे, मग अशी जर कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप चांगलं जाईल ना याच्यामध्ये, ज्या कंपनीवर कर्जच नाही आहे. आणि बॅलन्स शीट जर तुम्हाला वाचता आली थोडीशी तर तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज लागेल, त्या कंपनीचा सेल्स किती होतो आहे, त्या कंपनीचा रेव्हेन्यू दरवर्षी वाढतो आहे का, ती कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे का. मग प्रत्येक प्रॉफिट मेकिंग कंपनीचाच शेअर्स वाढेल का असं काही नसतं. जसं की ॲमेझॉनचं एक्झाम्पल, की ॲमेझॉननी खूप वर्ष लॉस मेकिंग कंपनी होती, जसं की आता पेटीएम आहे, नायका आहे म्हणा, किंवा अजून आपण बघितलं तर PB फिनटेक आहे किंवा नजारा टेक आहे. या कंपनी जी आहेत हे न्यू एज कंपनीज आहेत, इंटरनेट बेस्ड कंपनीज आहेत, किंवा झोमॅटो आहे, हे सगळ्या लॉस मेकिंग कंपनीज आहेत. पण हे येणाऱ्या काळामध्ये तरी आत्ता यांचं व्हॅल्युएशन बघितलं तर 1,00,000 करोडच्या वर आहे. मग ह्याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये ह्या प्रॉफिट जनरेट करतील आणि लॉंग टर्ममध्ये ह्या कंपनीज खूप मोठ्या होतील, या आशेवर त्या कंपनीचा शेअर्स वाढतोय. आता मार्केटमध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर व्हॅल्युएशन पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फक्त फायनान्शियल गोष्टी जी आहेत की फायनान्शियल तुम्ही एकदा बघितलं ना, तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस आहेत ना हे जरा खूप कमी होतात. कारण त्या कंपनीचे जर फायनान्शियल स्ट्रॉंग असतील तर तुम्ही बिंदास त्या कंपनीमध्ये पैसे लावू शकता. तुम्हाला काय करायचं, नॉर्मली फक्त क्वार्टर रिझल्ट बघायचे, थोडंसं ॲनालिसिस करायचं आहे. रिझल्टमध्ये काय येतं की कंपनी पुढील काळामध्ये काय काय गोष्टी करणार आहेत. जसं की टेलिकॉम सेक्टर इंडस्ट्रीचं बघितलं, रिझल्टमध्ये काय कळतं, ती कंपनी प्रॉफिट किती करते, किंवा जर तुम्ही समजा त्याचे नंबर ऑफ क्लायंट्स किती त्यांनी जोडले, किंवा बघितलं समजा ऑटो सेक्टरमध्ये तुम्हाला एखादा स्टॉक बाय करायचा आहे. समजा मला ऑटो सेक्टरमध्ये एक स्टॉक बाय करायचा आहे, मग मला समजा टाटा मोटर्स बाय करायचं, किंवा मला आयशर मोटर बाय करायचं, किंवा मला TVS बाय करायचं, किंवा हिरो होंडा बाय करायचं आहे. तर नॉर्मल आहे, तुम्हाला सोपं आहे की दर महिन्याच्या 1 तारखेला ऑटो सेल्स नंबर येतात. ते ऑटो सेल्स नंबर जर तुम्ही बघितले ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील की कुठल्या कंपनीचं सेल्स किती आहे, कुठली कंपनी किती सेल्स करते, कुठली 1 नंबरला कंपनी आहे, कुठली 2 नंबरला कंपनी आहे. मग ज्या कंपनीचा सेल्स वाढेल, डिमांड वाढेल, अशा कंपनीचा शेअर्स वाढेल. त्यामुळे फायनान्शियल्समध्ये हे नंबर्स तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. जसं की लिकर इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर रेडिकोन खेतानचा जर बघितलं तुम्ही मागच्या 2-3 क्वार्टरमध्ये त्याचा सेल्स खूप वाढला. मग त्याच पद्धतीने शेअरची प्राईस पण वाढली. येणाऱ्या काळामध्ये खूप त्यांच्यामध्ये व्हरायटीज ते मार्केटमध्ये आणत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत ना हे रिझल्टमध्ये बॅलन्स शीटमधनं कळतात. तर तुम्हाला एक गोष्ट बघितली पाहिजे की जे प्रमोटर आहेत, जे कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, त्यांना आपण असं प्रमोटर म्हणतो. जसं की कुठलीही मूवी जर तुम्हाला रिलीज करायची असेल त्यामध्ये जे इन्व्हेस्ट करतायत त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो. त्याच पद्धतीने चांगल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना आपण इन्स्टिट्यूशनल किंवा प्रमोटर म्हणतो. ज्या कंपनीमध्ये प्रमोटर बाईंग करतायत, त्यांचा स्टेक वाढवतायत, अशा कंपनीचा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये वाढत असतो, कारण त्यांना त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसते. किंवा एखादा म्युच्युअल फंड आहे, तो त्या कंपनीमध्ये इंटरेस्ट दाखवतो आहे आणि त्या कंपनीमध्ये त्याची पोझिशन दर मंथली किंवा क्वार्टरली वाढवतो आहे. मग त्या कंपनीमध्ये त्या म्युच्युअल फंडवाल्याला ग्रोथ दिसते. पण ज्यावेळेस तुम्हाला एखादा स्टॉक बाय करायचा आहे त्यावेळेस आवर्जून तुम्हाला त्या कंपनीमध्ये प्रमोटरची हिस्सेदारी किती आहे, रिटेल पार्टिसिपेट किती आहे, त्यानंतर
अजून कुणाला त्या कंपनीने डेट घेतलं आहे का, किंवा त्या कंपनीचे शेअर फ्लेज केलेत का, म्हणजे काही गिरवी ठेवलेत का कंपनीचे शेअर्स, हे खूप बघणं गरजेचं आहे. मग त्या कंपनीमध्ये मागच्या 6 महिने किंवा मागच्या 3 क्वार्टरमध्ये म्युच्युअल फंड काही इन्व्हेस्टमेंट करतायत का, किंवा वाढवत आहेत का प्रमोटर काही स्टॉक बाय करतायत का, त्या कंपनी बायबॅक आणला आहे का. या अशा गोष्टी जर तुम्ही बघितल्या ना फायनान्शियल्समध्ये, तुम्हाला त्या कंपनीचं ॲनालिसिस करणं सोपं जाईल आणि तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळेल. 5वी गोष्ट काय आहे की मोनोपॉली आहे का त्या कंपनीची. मोनोपॉली म्हणजे काय की जसं की IRCTC तिकीट रेल्वे तिकीट बुकिंग करण्यामध्ये एकमेव कंपनी. तर तुम्ही कुठल्याही कंपनीच्या वेबसाईटवरनं, जसं की इज माय ट्रिप आहे, मेक माय ट्रिप आहे, किंवा तुम्ही अदर कुठल्याही कंपनीची जर वेबसाईट जर ओपन केली आणि तिथून तुम्ही तिकीट बुक करताय, तर लास्टला तुम्हाला ते होम पेजवर IRCTCच घेऊन जाणार आहे, म्हणजे स्ट्रॉंग बॅरियर आहे. तसंच CDSL आहे, जी डिपॉझिटरी आहेत. आता इंडियामध्ये बघायला गेलं तर NSE आणि CDSLच आहे. हे डिपॉझिटरी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला डिपॉझिटरी चालू करता येईल का, किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीला डिपॉझिटरी बिझनेसमध्ये एंट्री करता येईल का, तर ते पॉसिबल नाही आहे. म्हणजे अशा स्ट्रॉंग बॅरियरवाले जे कंपनीज आहेत की ज्यांची मोनोपॉली आहे मार्केटमध्ये, अशा कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं की एशियन पेंट आहे, याची पण मोनोपॉली असल्यासारखीच आहे मार्केटमध्ये. त्यानंतर तुम्ही आत्ता जर बघितलं तर मारुती सुझुकी 50%च्या वर ते शेअर सेल करताय, याची पण मोनोपॉलीच आहे. मग अजून तुम्हाला बघायला गेलं तर मोनोपॉलीवाली जसं की नजारा टेक, गेमिंग इंडस्ट्रीमध्ये मोनोपॉली असल्यासारखंच आहे. त्यानंतर अजून असे बरेच काही स्टॉक जे आहेत की ज्यांची मोनोपॉली आहे मार्केटमध्ये. मग अशा कंपनीज जर आपण सिलेक्ट करता आले आपल्याला, की ज्याच्यामध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये स्ट्रॉंग बॅरियर आहे, नवीन कुठलीही कंपनी तो बिझनेस स्टार्ट करू शकत नाही, किंवा जर तो स्टार्ट केला तर तो सस्टेनेबल नाही आहे. मग अशा स्ट्रॉंग बॅरियरवाल्या ज्या कंपनीमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला, किंवा आपल्याला जर अशा कंपनीज जर सर्च करता आल्या, तर आपल्याला लाँग टर्ममध्ये अशा कंपनीज तुम्हाला रिटर्न देतील. आणि 6वा पॉईंट, लास्ट, माझ्या आवडीच्या कंपनीज किंवा सेक्टर, याच्यामध्ये आहे ना तुम्ही लाँग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं की बघायला गेलं की तुम्ही वर्ल्डच्या जर ॲनालिसिस केलं की टॉप 5मध्ये हे कुठले कुठले बिझनेसेस येतात, हे सगळे ई-कॉमर्स कंपनीज आहेत. जसं की तुम्ही जर बघितलं की इंटरनेट बेस्ड कंपनीज आहेत, न्यू एज कंपनीज आहेत, जसं की गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, त्यानंतर ॲमेझॉन आहे, फेसबुक आहे. ह्या सगळ्या इंटरनेटशी रिलेटेड कंपनीज आहेत. मग आपल्या इंडियामध्ये अशा काही कंपनीज आहेत का की ज्या लाँग टर्ममध्ये अशा मल्टीबॅगर होऊ शकतात. जसं की बघायला गेलं की न्यू एज कंपनीज जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, ज्यांचा बिझनेस हा इंटरनेट बेस आहे. जसं की काही एक्झाम्पल द्यायचं गेलं, नजारा टेक गेमिंगमध्ये आत्ता सध्या लिस्टेडमध्ये एकमेव कंपनी. मग गेमिंग इंडस्ट्री इंडियामध्ये वाढते का, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मग त्याच पद्धतीनं इज माय ट्रिप काय करते की बुकिंग करते ऑनलाईन. तुम्ही कुठल्याही पद्धतीची बुकिंग करायची असेल तर इज माय ट्रिपवरनं करू शकता. इज माय ट्रिप पण काय आहे की इंटरनेट बेसमध्ये तिकीट बुकिंग करणारी कंपनी आहे, जी प्रॉफिटेबल कंपनी ही एकमेव आहे. त्याच्यानंतर अजून बघायला गेलं तर CDSL आहे, एक्सचेंजेस आहेत. CDSL आहे ज्याच्यातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला अजून जर बघायला गेलं तर म्युच्युअल फंडमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात, जसं की HDFC AMC आहे, तर हे AMCचा बिझनेस पण खूप चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये. तसंच लाईफ इन्शुरन्सचा बिझनेस HDFC लाईफ आहे, मग हे SBI लाईफ आहे. मग हे लाईफ इन्शुरन्सचा इंडस्ट्रीजचा बिझनेस पण कधीही बंद न पडणार आहे. मग पाहायला गेलं तर BSE आहे, MCX आहे. मग हे जे बिझनेस आहेत ना, हे लाँग टर्ममध्ये तुम्हाला आहे ना खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देतील. IRCTC आहे. मग ह्या सगळ्या बिझनेसेस ना हे इंटरनेट बेस्ड बिझनेस आहेत. किंवा आत्ता पॉलिसी बाजार आहे, पेटीएम आहे, नायका आहे, त्यानंतर झोमॅटो आहे. मग ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ना, ह्या लाँग टर्ममध्ये ह्या सगळ्या टोटली जे आहेत ना, ह्या इंटरनेट बेस आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की जसं की समजा आता येणाऱ्या काळामध्ये झिरोदा पण लिस्ट होईल, तर झिरोदाचं जे सगळं फंक्शन जे चालतं ना, हे 300 ते 400 एम्प्लॉईवर चालतं. कारण हे टोटली IT बेस्ड, टोटली इंटरनेटवाल्या कंपनीज आहेत. याच्यामध्ये एम्प्लॉई जे आहेत ना हे खूप कमी आहेत. म्हणजे ह्यांची कॉस्ट जी लागणारी आहे ना, ह्या खूप कमी आहेत. यांची ग्रोथ होणार आहे. अशा न्यू एज कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे. मग असे काही एक्झाम्पल आहेत की ज्या कंपनींची व्हॅल्यू जी आहे हे खूप वर्षानंतर कळाली. जसं की 2016, 17, 18मध्ये 2017पासूनच 2017मध्ये IPO आला CDSLचा 2017-18मध्ये. तर CDSLची प्राईस होती ₹250. मग हे 2-3 वर्ष 250-300 रुपयेच प्राईस होती. मग एका वर्षामध्येच लगेच 250 ते 1600-1700 पार 2000पर्यंत कसं काय गेला. कारण त्या कंपनीची जी आहे ना
ही व्हॅल्यू आत्ता लोकांना कळाली. मग ही अशा बिझनेसेसची त्यावेळेस पण डिमांड होती आणि येणाऱ्या काळामध्ये पण डिमांड राहणार आहे. मग ज्या कंपनीची व्हॅल्यू अजून मार्केटला माहीत नाही आहे, अशा कंपन्या जर आपण शोधल्या आणि त्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला एका महिन्यामध्ये, जसं की IRCTCने एका महिन्यामध्ये 84% रिटर्न दिलं. त्यानंतर तुम्ही ओलेक्ट्रा ग्रीनटेक जो इलेक्ट्रिक व्हेकलचा स्टॉक आहे तो 5-6 महिन्यामध्येच तो 4-5 पट झाला. त्यानंतर CDSL आहे, BSE आहे, असे असंख्य उदाहरणं आहेत ज्या स्टॉकनी मागच्या काही महिन्यामध्येच त्यांनी 200-300% रिटर्न दिले. काही स्टॉक ते 10 दिवसात 15 दिवसामध्ये पण 100% रिटर्न देऊन जातात. प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. धन्यवाद.